नमस्कार. आज आपण अशा एका तंत्रज्ञानाबद्दल बोलूया जे आपल्या अवतीभोवती अक्षरशः सगळीकडे आहे, पण आपल्याला ते सहजासहजी दिसत नाही. हो, मी बोलतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय बद्दल. आता बघा, एक गंमत सांगतो. एका सर्व्हेमध्ये असं समोर आलंय की साधारणपणे फक्त 33% लोकांना वाटतं की ते एआय वापरतात. पण खरं सांगू, प्रत्यक्षात आपल्यापैकी तब्बल 77% लोक रोज नकळतपणे एआय पॉवर्ड सेवा वापरत असतात. आश्चर्य वाटलं ना? मग प्रश्न हा येतो की ही अदृश्य शक्ती जी आपल्या आयुष्यात इतकी खोलवर रुजलीये, ती नेमकी आहे तरी काय? एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? तर कम्प्युटर किंवा मशीनला माणसासारखा विचार करायला आणि निर्णय घ्यायला शिकवणं. बस, इतकं सोपं आहे. हे समजायला ना एक मस्त उदाहरण आहे. विचार करा, विमान आणि पक्षी दोन्ही उडतात, बरोबर? पण त्यांची उडण्याची पद्धत किती वेगळी आहे. अगदी तसंच एआयचं आहे. आपल्याला वाटतं की मशीनने माणसासारखा विचार करावा, पण मशीनला विचार करायला लावण्याची पद्धत ही माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीपेक्षा खूपच वेगळी असू शकते. परिणाम मात्र तोच साधायचा असतो. बरं, मग हे एआय काम कसं करतं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या 3 मूळ घटकांकडे बघावं लागेल. हे 3 घटक म्हणजे एआयचा पाया आहे. हे 3 घटक म्हणजे जणू काही एका मस्त पदार्थाची रेसिपी आहे. पहिला घटक डेटा म्हणजे आपलं साहित्य. दुसरा घटक अल्गोरिदम म्हणजे ती रेसिपी, ती कृती. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कम्प्युटिंग पॉवर म्हणजे आपला ओव्हन, ज्यात हे सगळं शिजणार आहे. आता हे साहित्य, ही कृती आणि हा ओव्हन हे सगळं एकत्र येऊन आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी कशा बनवतात ते पाहूया. आणि गंमत म्हणजे यातल्या अनेक गोष्टी आपण वापरतो, पण त्यामागे एआय आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. सगळ्यात पहिलं आणि सोपं उदाहरण म्हणजे आपल्या मोबाईलमधले डिजिटल असिस्टंट्स. सिरी, एलेक्सा किंवा गुगल असिस्टंट. आपण त्यांना काहीही सांगतो, ते आपलं बोलणं कसं काय समजून घेतात आणि मग रिमाइंडर लावणं असो किंवा कुठल्या प्रश्नाचं उत्तर देणं असो, हे सगळं एआयमुळे शक्य होतं. कधी ऑनलाईन शॉपिंग करताना असं झालंय का की आपल्याला एखादी वस्तू अचानक रेकमेंड केली जाते आणि आपल्याला वाटतं, अरे हे तर मला हवंच होतं. तर हे काही जादू नाहीये. यामागे एक एआय अल्गोरिदम काम करत असतो, जो आपल्या आवडीनिवडी, आपलं ब्राउझिंग पॅटर्न बघून आपल्याला शिफारशी देतो. किंवा विचार करा वेज आणि गुगल मॅपचा. ते आपल्याला सर्वात फास्ट रस्ता कसा दाखवतात? तर ते हजारो युजर्सकडून येणाऱ्या रिअल टाईम ट्रॅफिक डेटाचं विश्लेषण करण्यासाठी एआय वापरतात. त्यामुळेच आपल्याला कुठे पोहोचायला किती वेळ लागेल याचा अगदी अचूक अंदाज येतो. आणि सोशल मीडियाबद्दल तर बोलायलाच नको. टिकटॉक, यूट्यूब, इंस्टाग्राम यांसारखे प्लॅटफॉर्म्स आपण काय पाहतो, काय लाईक करतो, हे सगळं शिकतात आणि मग आपल्याला त्याच प्रकारचा कंटेंट दाखवून आपल्याला गुंतवून ठेवतात. आपला फीड इतका पर्सनलाइज्ड असण्यामागे एआयचाच हात आहे. पण थांबा, एआय म्हणजे फक्त आपली सोय किंवा मनोरंजन नाही. याच्या पलीकडे जाऊन आपल्या जगातल्या काही खूप मोठ्या आणि गंभीर समस्या सोडवण्यासाठी सुद्धा एआयचा वापर होतोय. उदाहरणार्थ, विचार करा, भारतात एआय शेतकऱ्यांना मदत करते, जेणेकरून ते पिकांचं उत्पादन वाढवू शकतील. दुर्गम भागात, जिथे मोठे डॉक्टर नाहीत, तिथे एक्स-रे इमेज बघून रोगांचं निदान करायला मदत करते. इतकंच नाही तर मोठ्या यात्रा किंवा उत्सवांमध्ये होणारी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी गर्दीचं व्यवस्थापन करण्याचं कामही एआय करते. तर या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की हे तंत्रज्ञान आता फक्त काही कंपन्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. जगभरातले देश आता याकडे एक महत्त्वाचं धोरणात्मक साधन म्हणून बघत आहेत. आणि याचंच एक मोठं उदाहरण म्हणजे भारत. मार्च 2024 मध्ये इंडिया एआय मिशनसाठी तब्बल $1.25 अब्ज मंजूर करण्यात आलेत. याचा उद्देश एकच आहे की देशासमोरील मोठ्या समस्या सोडवण्यासाठी एआयचा पुरेपूर वापर करणं. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून ठेवतं. आपण मशीनला आपल्या मोठ्या मोठ्या समस्या सोडवायला शिकवत आहोत, हे तर खरं आहे. पण आता पुढे काय? आपण त्यांना पुढची कोणती गोष्ट शिकायला सांगायला हवी? त्यांच्या या अफाट बुद्धिमत्तेचा वापर नक्की कशासाठी करायला हवा यावर विचार करायला हरकत नाही.